श्री स्वामी समर्थ 2026 मधील आषाढी एकादशी 25 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी विठ्ठल भक्तांनी कोणती गोष्टी आवर्जून कराव्यात आणि काही गोष्टी चुकूनही करू नयेत हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आषाढी एकादशी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. भगवान श्री विष्णू आणि पंढरपूरचे आराध्य दैवत श्री विठ्ठल यांच्या भक्तीसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी असं म्हणतात. महाराष्ट्रात या दिवसाला विशेष स्थान आहे, कारण लाखो वारकरी अनेक दिवसांची पायवारी करून पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येतात. या दिवशी उपवास, नामस्मरण, भजन, कीर्तन आणि दानधर्म याला विशेष महत्त्व आहे. असं मानलं जातं की या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा आणि भक्ती अनेक पटीने फळ देते. मात्र या पवित्र दिवशी काही अशा गोष्टी आहेत ज्या चुकूनही करू नका. धर्मशास्त्रानुसार आणि परंपरेनुसार या दिवशी काही नियमांचे पालन केले तर भगवान विठ्ठल आणि श्री विष्णू यांची कृपा प्राप्त होते. सगळ्यात अगोदर या दिवशी कोणाचाही अपमान करू नका. अनेकदा रागाच्या भरात आपण कठोर शब्द बोलतो, पण आषाढी एकादशीच्या दिवशी मन, वाणी आणि कर्म यांची शुद्धता राखणं तितकंच आवश्यक असतं. कोणत्याही व्यक्तीचा अपमान, वादविवाद किंवा भांडण केले तर उपवास आणि पूजेचं पुण्य कमी मिळतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तामसिक अन्नाचं सेवन करू नका. मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण यासारख्या पदार्थांपासून दूर राहा. अनेक भक्त या दिवशी निर्जला किंवा फळाहार उपवास करतात. उपवासाचा मुख्य उद्देश शरीराला त्रास देणं नसून मनाला देवभक्तीत एकाग्र करणं असतो. त्यामुळे शक्य असेल तर त्याप्रमाणे उपवास करून दिवसभर भगवान विठ्ठलांचं नामस्मरण करा. तिसरी गोष्ट म्हणजे उशिरापर्यंत झोपणं टाळा. आषाढी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून देवपूजा करणं शुभ मानलं जातं. सकाळच्या शांत वातावरणात केलेले नामस्मरण आणि जप अधिक प्रभावी ठरतं. या दिवशी श्रीराम जय जय राम, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या मंत्राचा जप करा. चौथी गोष्ट म्हणजे घरातील देवघर अस्वच्छ ठेवू नका. आषाढी एकादशीच्या दिवशी घर आणि देवघर स्वच्छ ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. देवतांची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करून त्यांना फुले, तुळशीपत्र आणि नैवेद्य अर्पण करा. भगवान विठ्ठलाला तुळस अत्यंत प्रिय असल्याने तुळशीचं विशेष महत्त्व आहे. पाचवी गोष्ट म्हणजे नकारात्मक विचार करू नका. मत्सर, द्वेष, लोभ आणि अहंकार यासारख्या भावना मनातून दूर करण्याचा प्रयत्न करा. आषाढी एकादशी ही केवळ उपवासाची नाही तर आत्मशुद्धीची संधी आहे. मनातील वाईट विचार दूर करून प्रेम, दया आणि करुणा याचा स्वीकार करा. सहावी गोष्ट म्हणजे गरजू व्यक्तीला मदत करण्याची संधी सोडू नका. या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व दिलं आहे. अन्नदान, वस्त्रदान किंवा आपल्याशी मदत केली तर त्याचं पुण्य प्राप्त होतं. भगवान विठ्ठलांच्या भक्तीत सेवाभावाला खूप महत्त्व आहे. सातवी गोष्ट म्हणजे दिवसभर वेळ वाया घालवू नका. आषाढी एकादशीच्या दिवशी शक्य तितका वेळ धार्मिक ग्रंथ वाचन, भजन, कीर्तन आणि नामस्मरण यामध्ये घालवा. विशेषमध्ये श्रीमद भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम, हरिपाठ किंवा अभंगाचे वाचन करा. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर संतांच्या अभंगाचे श्रवण केले तर मनाला शांती मिळते. पंढरपूरच्या वारीचे महत्त्व देखील आषाढी एकादशीच्या दिवशी जोडलेलं आहे. वारकरी अनेक किलोमीटरचा प्रवास करून ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करत पंढरपूरला पोचतात. ही वारी भक्ती, समर्पण आणि एकतेचं प्रतीक आहे. विठ्ठल भक्तांसाठी हा केवळ धार्मिक उत्सव नसून आध्यात्मिक आनंदाचा महासागर आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विठ्ठलाला तुळशीहार, फुले आणि नैवेद्य अर्पण करून मनापासून प्रार्थना करा. आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, आरोग्यासाठी आणि जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी विठ्ठलचरणी प्रार्थना करा. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती यांच्या जोरावर जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. शेवटी आषाढी एकादशी हा केवळ एक सण नसून आत्मपरीक्षण, भक्ती आणि सदाचाराचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. या दिवशी चुकूनही वाईट कर्म, अपमान, असत्य, तामसिक आहार आणि नकारात्मक विचार यापासून दूर राहा. भगवान विठ्ठलांचं नामस्मरण करा, दानधर्म करा आणि भक्तिभावाने दिवस व्यतीत करा. विठ्ठलाच्या कृपेने जीवनात सुख, शांती आणि समाधान आणि समृद्धी लाभो, हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.